नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी करावी. परभणीतील संविधान अवमान घटनेनंतर झालेल्या आंदोलनाच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या मयत सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून वाढीव आर्थिक मदत द्यावी यासह दोषी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. हे धरणे आंदोलनचा 31वा दिवस असून जालना येथील भंते कश्यपजी यांनी थेट भेट देऊन मार्गदर्शन केले. आंदोलनातील लोकनेते विजय वाकोडे यांचे सुपुत्र आशिष वाकोडे, सह्याद्रीचा वाघ सुधीर साळवे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. मला अरेस्ट होते, जेलमध्ये होतो. 504, 506, 66 बंदुकीचे, तलवारीचे सगळे गुन्हे भंते कश्यपलीवर दाखल आहे. या कायद्याला, गुन्ह्याला भंते कश्यपली घाबरत नाही. तुमचे पोलिसाचे माणसं या ठिकाणी असणारच. करा, गुन्हे दाखल करा. अरे जगण्याची आशा न मरण्याची भीती. निळा झेंडा हाती, आमच्या निळा झेंडा हाती. घाला तुम्ही गोड्यात की तलवारीचे घाव. उघड्यांची छाती त्यावर जय भीम नाव. अरे ओळख नाही स्वतःची, ओळख इथे गाव. बाबासाहेब ओळख आमचं जय भीम नाव, आमचं जय भीम नाव. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माय बावलानो, या ठिकाणी जे महिला मंडळ बसलेलं आहे परभणीच्या बाहेरून आलेलं, या सगळ्या महिला मंडळाचं एकदा तोंडभर कौतुक करतो. सर्वांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. माय मावल्यांसाठी माझ्या काम धंदे सोडून, घरातला स्वयंपाक सगळं ते आवरून या ठिकाणी आंदोलनासाठी सपोर्ट करत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी खुशामत नाही तर तुम्हाला आदर यासाठी व्यक्त करतो की माझा समाज हा कोणता समाज आहे तुम्हाला सांगतो. आणि या प्रशासनानं, तहसीलदारानं या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला 10 लाख रुपये दिलेले आहे. आमच्या आशिष भैयाला या प्रशासनानं 10 लाख देऊन दिलेले आहे. मोजा म्हणून त्या 10 लाखावरती थुकणारा, लाथ मारणारा स्वाभिमानी माझा समाज आहे, माझा आशिष भैया आहे. आम्हाला कोणाची लाचारी नको. आम्हाला नेत्याकडून, पोलिसांकडून, या प्रशासनाकडून पैसे नको, काही नको. आम्हाला न्याय द्या ही आमची मागणी आहे. आम्हाला स्वाभिमानानं न्याय द्या. आमच्या ज्या मागण्या त्या मान्य करा ही आमची मागणी आहे. आणि म्हणून ज्या स्वाभिमानी लोकांनी या ठिकाणी भेट दिलेल्या आशिष भैया वाकोडे असतील, आमचे बॉस रविभैया सोनकांबळे असतील, जिन भाऊ पाचपुंजे, विश्वजित वाघमारे, अर्जुन नाना पंडित, लखम जामकर, महेंद्र भाऊ गाडेकर, संजयराव खिल्लारे, संजीवनीताई भराडे, आमचे राहुल भाऊ घनसावंत, इंद्राबाई, चंदू मस्के, नंद भाऊ आणि तमाम भीमसैनिक परभणीचे आणि माझ्या महिला मंडळ सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. हा अग्नी आपल्याला तेवत ठेवायचा, विझवायचा नाही. अनेक लोक येतील, काही राजकीय लोक येतील, त्यांची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतील. भंते कश्यपलीला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही. सुधीर भाऊ, सह्याद्रीचा वाघ आमचा सुधीर भाऊ साळवे सातत्याने वेळ देतो. या ठिकाणी ओरडून लोकांना सांगतो ही स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीमध्ये जर आम्ही काही कमावलं असेल तर विजयराव वाकोडे सारखे आम्ही बुलंद लोक, नेते या ठिकाणी कमावलेले आहे. आशिष भैया वाकोडे सारखे लोक कमावलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला शहीद होणारे सोमनाथ सूर्यवंशी सारखे लोक आम्ही या समाजाने कमावलेला आहे. याचा मला रास्त अभिमान आहे. आणि म्हणून माय मावलांनो, जास्त काही न बोलता या ठिकाणी एवढंच सांगेल की सैनिक व्हा भीमाचे, भीमराव आटवारे. आता चला या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हायची आता वेळ आलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी, आशिष भैया, हा तमाम आंबेडकरी जनता आणि भंते कश्यपली सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही हात द्या. 17 तारखेला जे काही लॉंग मार्च तुम्ही काढणार आहात, इकडनं प्रशासन तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करेल. कोणी नेते येतील, आमिष दाखवतील. या कोणत्याही आमिषाला न जुमानता आपल्याला आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी हा लॉंग मार्च काढायचा आहे, ज्याला मी समर्थन करतो. आणि या ठिकाणी एक नारा देऊन माझे 2 शब्दांनी प्रबोधन या ठिकाणी थांबवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे जय 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 भीम. अरे जय 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 भीम. धन्यवाद. किन हाथों ने सिर्फ हथियार छोड़े साहब, उसे चलाना नहीं भूले. अरे आमचा इतिहास, भीमा कोरेगावचा इतिहास आहे. अरे जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये पेन घेतला तेव्हा आम्ही भारताचं संविधान लिहिलेलं आहे साहेब. आणि जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये तलवारी घेतल्या तेव्हा आम्ही भीमा कोरेगावचा इतिहास घडवलेला आहे. ही आमची जात आहे. आणि म्हणून आम्ही शांत आहे म्हणून आम्हाला संत समजू नका. सुंदरीच्या पट्ट्यानं आमच्या पोरांचा जर तुम्ही जीव घ्याल तर भंते कश्यपलीला आता पेण्याच्या ठिकाणी कमरेला पिस्टल लावावी लागणार आहे.
आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर आता तुम्हाला द्यावं लागणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे 100 वर्ष शेडे होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा आणि वाघाची औलाद आहे, ती जात आहे. अरे भीमा कोरेगावचा आमच्या जातीचा इतिहास आहे. बनते कश्यपली हा विहारामध्ये बसून झोपा काढणारा बनतेजी नाही. बनते कश्यपली हा पूजा अर्चा करून स्वतःचं लेकरबाळाचं पोट भरणारा बनते कश्यपली नाही. अरे माझ्या समाजावर जर अन्याय अत्याचार झाला, माझ्या माय बहिणीकडे जर कोण वाकड्या नजरेने बघितलं तर हातामध्ये तलवार घेऊन या मनुवाद्यांची खांडोळी करणारा बनते कश्यपली आहे. आणि म्हणून ही जी घटना घडलेली आहे, अरे आंबेडकरी चळवळीचा आगडी तेवत ठेवा. या परभणीतून जी आग आता लागलेली आहे, नामदेव ढसाळ म्हणतात, अरे तळपत्या आगीत सूर्यानो आता या शहराला आग लावत चला. आता आंबेडकरी चळवळीच्या विचाराची आम्हाला आग लावावी लागणार आहे. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आता तेवत ठेवावी लागणार आहे, जिवंत ठेवावी लागणार आहे. आणि वाकोडे बाबांनी जो आदर्श, जी चळवळ, जी मुवमेंट, जो विचार या परभणीमध्ये पेरलेला आहे, तो विचार आता आपल्याला जिवंत ठेवावा लागणार आहे. तुम्हाला जिवंत ठेवावा लागणार आहे आणि मला सुद्धा जिवंत ठेवणार. आणि म्हणून त्यांचा या आशिष भैया आहे, त्यांचा वारसदार आहे, विचारानं आहे, माझे मित्र आहेत, सोबत काम करताना. त्यासोबत या ठिकाणी काही नेते मंडळी असतील, म्हणते कश्यपली कोणाच्या तोंड धरण्यासाठी किंवा कोणाच्या पावतीसाठी पैशासाठी बोलणारा भंतीजी नाही. आपल्या समाजामध्ये असणारे काही दलाल आहेत, भडवे, जे या आंदोलनाला ज्यांनी भेट नाही दिलेल्या आहे, राजकीय पक्षाची गुलामगिरी करणारे, दुसऱ्यांचे चलवे चाटणारे आपल्या जातीचे असून असे दलाल, यांचा मी या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो. आंबेडकरी चळवळीचा हे केंद्रबिंदू या ठिकाणी आशिष भैयाला आणि आंबेडकरी चळवळीला त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे होता. परंतु दुसऱ्यांचे चलवे चाटणारे आपल्या समाजात, बाबासाहेब म्हणतात, माझ्या समाजाला पढे लिखे लोकांनी धोका दिलाय, त्यातले हे मला वाटते 12 बापे असावे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या पोलीस प्रशासनाने आमच्या माय बहिणीला मारलेला आहे, हल्ला केलेला आहे, त्रास दिलेला आहे, सोमनाथचा जीव घेतलेला आहे, त्या पोलिसांना बडतर्फ करा, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. सगळेच तसे आहे अशातला भाग नाही. आमचे डीवायएसपी शिरतोळे साहेब या ठिकाणी होते ग्रामीणला. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.